नुकत्याच पार पडलेल्या महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा दुसऱ्या क्रमांकावर राहिला। त्यामुळे पक्षाची पिछाड झाली असं मी अजिबात मानत नाही, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार सुनील तटकरे यांनी स्पष्ट केलं। आमच्या जागा कमी झाल्या असल्या तरी मागच्या निकालांची आताच्या निकालांशी तुलना होऊ शकत नाही। राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या समवेत राज्यातील सर्व प्रभारी पदाधिकारी जिल्हाध्यक्ष यांची बैठक 3 मार्चला होणार आहे। त्यावेळी निकालांबाबत चिंतन करून पुढच्या वाटचालीसंदर्भात दिशा ठरवली जाईल असंही तटकरे यांनी सांगितलं। अगदी 2012च्या तुलनेमध्ये सुद्धा बघितलं तर आज जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राज्यात दुसऱ्या क्रमांकाला भाजपच्या खालोखाल आहे। महापालिकेमधलं सुद्धा चित्र त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळू शकत आहे। त्यामुळे आमची 4 तारखेला बैठक आहे। संबंध राज्यांतील जिल्हाध्यक्ष, निरीक्षक, प्रभारी, आमदार, प्रमुख नेते यांची बैठक पवार साहेबांच्या उपस्थितीमध्ये 3 तारखेला सुद्धा एक आम्ही बैठक त्या ठिकाणी बोलवलेली आहे। आणि या निवडणुकीचं विश्लेषण आम्ही जिल्हानिहाय करत असताना त्या जिल्ह्यातील तालुकानिहाय सुद्धा आम्ही करणार आहोत। आणि मग आगामी वाटचालीसाठी कशा पद्धतीने आपल्याला अधिक प्रकारे संघटना उभी करता येईल त्याचाही साकळलेला विचार त्या बैठकीमध्ये साहेबांच्या उपस्थितीमध्ये निश्चितपणे होईल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।